नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी 18 जून 2025ला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे जी बांधकाम कामगार योजना राबवली जाते त्या योजनेसंबंधित 2 शासन निर्णय निर्गमित झाले आहेत। पहिल्या शासन निर्णयामध्ये बांधकाम कामगारांना 10 महत्त्वाच्या वस्तू मिळणार आहेत। आता ह्या वस्तू कोणत्या आहेत हे तुम्ही आय बटनवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहू शकता। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या GR विषयी माहिती पाहणार आहोत। मंडळी, दुसरा GR जो आहे तो सेफ्टी किट म्हणजेच सुरक्षा संच या संबंधित हा GR आलेला आहे। 2017ला जो GR आला होता त्या GR नुसार आतापर्यंत या घडीपर्यंत जी बांधकाम कामगारांना सुविधा मिळत आहे त्यामध्ये सेफ्टी किट हा एक महत्त्वाचा लाभ आहे। या सेफ्टी किटमध्ये 7 वस्तू मिळत होत्या। आता ह्या 7 वस्तूमध्ये एक्स्ट्रा आणखी काही वस्तू मिळणार आहेत। हा जो GR आला आहे तो या संबंधितच आहे की जे आपण आतापर्यंत जे सेफ्टी किट मिळवत होतो म्हणजेच बांधकाम कामगार म्हणून तुम्हाला तुमची नोंदणी सक्रिय झाल्यानंतर ॲक्टिव्ह असल्यानंतर तुम्हाला सेफ्टी किट मिळत होते आणि त्यामध्ये 7 वस्तू होत्या। आता या GR नुसार तुम्हाला 7 नाही तर एक्स्ट्रा वस्तू मिळणार आहेत। संपूर्ण शासन निर्णय काय आहे हे आपण स्क्रीनवरती पाहूयात। मंडळी, या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जी नोंदित पात्र बांधकाम कामगार आहेत त्यांना सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट पुरवण्याबाबत हा GR आहे आणि 18 जून 2025ला आलेला आहे। आता या GR मध्ये जी माहिती दिलेली आहे ती प्रस्तावना वगैरे बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी नाहीत, तुम्हाला फक्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी सांगतो। तर या ठिकाणी शासन निर्णय काय आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जी नोंदित जीवित आणि सक्रिय बांधकाम कामगार आहेत त्यांनाच या ठिकाणी सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्याबाबत अटी शर्ती दिल्या आहेत। आता ह्या अटी शर्ती काय आहेत बघा। यामध्ये पहिली अट आहे ती म्हणजे तुमची नोंदणी ॲक्टिव्ह पाहिजे आहे म्हणजे जीवित पाहिजे आहे। आता तुमची नवीन नोंदणी असेल तर ॲटोमॅटिक ती ॲक्टिव्ह होते आणि जर तुमची अगोदर नोंदणी केली असेल तर त्याला रिन्यूअल करावं लागतं आणि रिन्यू केल्यानंतरच तुमचं जी नोंदणी आहे ती जीवित किंवा ॲक्टिव्ह होते। जर तुमची नोंदणी रिन्यू करायची असेल तर नक्की रिन्यू करून घ्या आणि या योजनेचा लाभ तुम्ही 100% मिळवू शकता। या सेफ्टी किटमध्ये मित्रांनो काय महत्त्वाच्या वस्तू आहेत तर यामध्ये पहिला, त्यानंतर बूट मिळणार आहे त्यासाठी, त्यानंतर कानाखाली सुरक्षा प्लग म्हणजे एअर प्लग मिळणार आहे, मुखपट्टी म्हणजे तुम्हाला मास्क मिळणार आहे, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट म्हणजे जी जर तुम्ही अंधारात काम करत असाल तर ते जॅकेट घातल्यानंतर हेडलाईट जी चमकते ते रिफ्लेक्टिव्ह असणारे जॅकेट ते तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर हेल्मेट आणि सुरक्षा हातमोजे म्हणजे तुम्हाला ग्लोव्ज मिळणार आहे आणि मच्छरदाणी मिळणार आहे। पहिला 7 वस्तू होत्या, आता या ठिकाणी 13 वस्तू मिळत आहेत। मच्छरदाणीनंतर पाण्याची बॉटल मिळणार आहे, यानंतर स्टीलचा जेवणाचा डबा मिळणार आहे, यानंतर सौर स्टार्च म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी बॅटरी मिळणार आहे, त्यानंतर तुम्हाला प्रवासी बॅग म्हणजेच तुम्हाला बॅग शॅक जे काय म्हणायचं आहे ते म्हणा। तर अशा एकूण 13 वस्तू मिळणार आहेत। बघा, या ठिकाणी जर मंडळांतर्गत नोंदणी तुमची जर जीवित असेल तर तुम्हाला सेफ्टी किट मिळते, पण हे सेफ्टी किट मिळवण्यासाठी तुम्हाला निविदा ह्या पद्धतीने तुम्हाला हे सेफ्टी किट शासन देणार आहे। मंडळी, या ठिकाणी पहिला GR काय आहे हे पाहण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करा आणि बांधकाम कामगार योजनेचे सर्व लाभ पाहण्यासाठी ह्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या।